नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आहे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये. मी आपला मित्र हरदेस सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीचे निकाल काही ठिकाणचे जाहीर झालेले आहेत. पुणे असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, असे अनेक ठिकाणचे काही निकाल या ठिकाणी डिक्लेअर झालेले, जाहीर पण झालेले. मित्रांनो, आता जे महत्त्वाचे मोठे निकाल होते, जे कोल्हापूर असेल, नागपूर असेल, त्याच्यानंतर ठाणे असेल, यांचं ग्राउंड चाचणी, मैदानी चाचणी चालू आहे. त्याच्या लवकरच त्यांचे पण निकाल या ठिकाणी येतील. मित्रांनो, बाकी ठिकाणी सुद्धा मेरिट कसं असणार आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. पुणे आणि गडचिरोलीच्या निकालाचा जर विचार करता, एवढ्या कमी जागे जर एवढ्या मापात मेरिट लागू शकतं, तर जास्त जागेमध्ये किती मेरिट लागेल हे पण अंदाज आपण यामधून घेणार आहे. ग्राउंडला नक्की जा. आता बरेच विद्यार्थी म्हणतात, सर मला 80 मार्क आहे, मी ग्राउंडला नाही जात, सर मला 90 मार्क आहे, मी ग्राउंडला नाही जात. असं करू नका. तुम्ही पाहत असाल ज्यांनी 90 आणि 80 मार्क घेतले त्यांनी सुद्धा तिकडे 80 टाकून त्याचं काम झालेलं आहे. कशा पद्धतीने काय आहे, कोणी ग्राउंडला गेलं पाहिजे, कोणी जरी म्हणजे शक्यतो ग्राउंडला जेवढं क्वालिफाय सगळे जाऊनच ग्राउंड द्याच, सगळे ग्राउंड मिस कोणी करू नका. मात्र लक्षात ठेवा, कारण का बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड चांगलं असून सुद्धा ते म्हणतात कमी मार्क आहे त्याच्यामुळे मी जात नाही. मात्र मित्रांनो, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, मेरिटमध्ये बराच मोठा फरक पडणार आहे. मेरिट लागताना बऱ्याच गोष्टींचा विचार त्या ठिकाणी होणार आहे आणि सेम सिच्युएशन तशीच झाली. मित्रांनो, कशा पद्धतीने मेरिट लागले, कशा पद्धतीने या ठिकाणी वनरक्षकचे मेरिट लागलेले, कट ऑफ काय असेल, कॅटेगरीनुसार कसा कट ऑफ लागलेला आहे, गडचिरोलीचा असेल, पुण्याचा असेल, तो आपण पाहणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं फायनली सिलेक्शन झालेले त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील जबाबदारी काय किंवा पुढील काय काम आहे ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी काल पुण्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि पुण्याच्या यादीमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांची निवड झालेली आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, प्रादेशिक निवड समिती पुणे वनवृत्त वगैरे 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 ठीक आहे, ते मी आता ते बाकीचं काही तुम्हाला हे वाचून ते दाखवित नाही. 45% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना काय केलं काय नाही केलं वगैरे ते सगळं माहिती आहे. आता तुमची ती याच्यानंतर 25 किलोमीटर चालायची जी चाचणी ती चाचणी होईल मित्रांनो. त्या चाचणी संदर्भात सुद्धा त्यांनी इथं सांगितलं आहे कधी चालू होणार आहे, काय 5 वाजता तळजाई टेकडे, पाचगाव, पर्वती, सहकारनगर, पुणे इथे आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, प्रतीक्षा यादीतील उमेदवार वगळून यादीत ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांनी दिनांक 23/2/2019 शारीरिक क्षमता चाचणी ठिकाण तळजाई टेकडे, पाचगाव, पर्वती, सहकारनगर, पुणे या ठिकाणी पुण्याच्या विद्यार्थ्यांनी हजर राहायचे. हजर राहताना मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा डबल शारीरिक सदृढ असल्याचं प्रमाणपत्र, तुमचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे. कारण का पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर, महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर पायी चालणे या शारीरिक क्षमता चाचणीपूर्वी उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असल्याबाबतचं वैद्यकीय प्रमाणपत्र द्यायचे, सही शिक्क्याने तुम्हाला ते प्रमाणपत्र देणे. त्याचबरोबर वचनपत्र सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे, ज्याप्रमाणे तुम्ही आधी दिलं होतं त्याचप्रमाणे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, महसूल विभागामध्ये जे वनरक्षक गट क पद होतं मित्रांनो, त्याची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लागलेली. मित्रांनो, या निवड यादीचा जर विचार केला तर या ठिकाणी ओपन साठी 6 जागा होत्या मित्रांनो. 6 जागेमध्ये तुम्ही पहा मित्रांनो, हायेस्ट विद्यार्थी 164 वाला की ज्यांनी 60 मार्क टाकलेत. मित्रांनो किती मार्क टाकलेत, ग्राउंडला 60 मार्क टाकले आणि त्याला लेखीले 104 मार्क होते. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही 82 मार्कवाला सुद्धा या ठिकाणी नगरला 82 मार्क घेणारा सुद्धा उमेदवार, ज्या विद्यार्थ्याला 82 मार्क आहेत ओपन कॅटेगरी मधून आणि त्यांनी 70 मार्क टाकलेत, त्या सुद्धा विद्यार्थ्याचं मित्रांनो पुण्याला या ठिकाणी काम झालेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपण काय म्हणतो आता बरेच विद्यार्थी 80-85 असे मार्क आहेत, ते म्हणतात नाही सर ग्राउंडला नाही जात मी, लय माझा नंबर लय मागे, माझा नंबर लय पुढे. असं काही करू नका. 110 वाल्याने 20च मार्क पडलेले असे काही विद्यार्थी का ज्यांना 110, नाशिक सारख्या ठिकाणी मी पाहिलं काही विद्यार्थी असे होते का ज्यांना 100+ मार्क होते, परंतु लेखीला ग्राउंडला त्यांना 20 आणि 30च मार्क पडलेले फक्त. त्याच्यामुळे त्यांचे सिलेक्शन होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे ज्यांना 80, 90, 85 84, 86, 88 असे काही मार्क असतील त्या सर्व विद्यार्थ्यांनी ग्राउंडला जात चाला मित्रांनो. कारण की तुम्हाला ग्राउंडला जाणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, ग्राउंडला तुम्ही जर चांगले मार्क मिळवले तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ज्या विद्यार्थ्याला 92 मार्क आहे आणि ज्या विद्यार्थ्याला 82 मार्क आहे त्या सुद्धा विद्यार्थ्याचं ओपन कॅटेगरीतून सिलेक्शन झाले. कुठून? ओपन कॅटेगरीतून. आणि मी तुम्हाला सांगितलं बघा, 164 म्हणजे जास्त मेरिट नाही लागले, 80, 160 म्हणजे 164चा हायेस्ट आहे मित्रांनो या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्ही 164 नंतर डायरेक्ट 6 मार्काची घसरण आहे, 6 मार्कानंतर डायरेक्ट परत 6 मार्काची घसरण आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की आता हे मेरिट असं पोलीस भरतीसारखं लागणार नाही, 117, 118, 119 असा कट ऑफ नाही राहणार. त्याच्यात फरक राहणार 5, 10, 15 मार्कांचा. कारण की ग्राउंडची जी कटिंग आहे तुमची ती मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या मार्कांची जी शॉर्टलिंग आहे ती मोठ्या प्रमाणात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा का अशाच पद्धतीने मेरिट लागणार आहे. तुम्ही पाहू शकता पुण्याचा ओपनचा कट ऑफ 164 मित्रांनो, अराखीव सर्वसाधारणचा कट ऑफ किती लागला, 164 लागलाय. प्रतीक्षा यादीतला उमेदवार 146 पर्यंत प्रतीक्षा यादीतला उमेदवार घेतलेला. म्हणजे
तुम्ही मिस करू नका, हे जे चान्स आहेत ते मिस करू नका. लक्षामध्ये महिलांचा विचार केला तर 158 ते 100 पर्यंत महिलेच्या या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. 150 मार्कापर्यंत 5 जागा असताना देखील 150 वरती कट ऑफ येतोय. मग तुम्ही विचार करा, कोल्हापूरला असेल, नागपूरला असेल, ठाण्याला असेल, किती प्रमाणात जागा, किती मोठ्या प्रमाणात जागा आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणचा कट ऑफ सुद्धा ह्याच दरम्यान राहणार आहे. किती जागा असल्या, किती फॉर्म असले तरी काळजी करू नका, कट ऑफ त्या ठिकाणी जास्त जाणार नाही. बरेच विद्यार्थी असे होते का ज्यांचं वय संपलं होतं, त्यांनी फॉर्म भरले होते, मात्र वयामध्ये काढलेले बऱ्याच जणांना. दुसरी गोष्ट, काही असे विद्यार्थी आहेत का ज्यांना 90, 100, 110 असे मार्क आहेत, मात्र त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी पाहिजे तेवढं ग्राउंड नाही. त्याच्यामुळे कुणीच मित्रांनो या ठिकाणी दिरंगाई करू नका, सर्वांनी ग्राउंडला जा. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं हे माजी सैनिकांचं तर 113, 114 एकदम खाली कट ऑफ लागला माजी सैनिकांचा, तुम्ही पाहू शकता. आलं लक्षामध्ये. मात्र तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 1 मिनिट, निवड यादी आराखीव प्रकल्पग्रस्त बघा 152, एक जागा असताना सुद्धा 152चा कट ऑफ आहे. एक जागा असताना 152चा कट ऑफ आहे. 92 आणि 60 मार्क घेऊन त्या विद्यार्थ्याच्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय मित्रांनो, तुम्ही गेले पाहिजे. होमगार्डचा 156चा कट ऑफ आहे, म्हणजे एक जागेत 156 आहे. म्हणजे तुम्ही विचार करा कशा पद्धतीने कट ऑफ लागतो. ईडब्ल्यूएसचा भाग 144 पर्यंत कट ऑफ आलाय. आता विचार करा, ही श्रद्धा राजेंद्र नायकवाडी या विद्यार्थिनीचं निवड यादीत म्हणजे याच्यामधनं काम झालं मित्रांनो. तुम्ही पाहू शकत असाल, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असणारे म्हणजे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ बघा 154चा कट ऑफ मित्रांनो खाली. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 104 मार्क घेतले होते त्याला सुद्धा 19 मिनिटं लागले पळायला, 50 मिनिटात तो आला तरी त्याचं सिलेक्शन झालं. बरोबर. ज्या विद्यार्थ्यांनी 98 मार्क घेतले होते त्यांनी 50 दिले तरी त्याचं सिलेक्शन झालं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 86 मार्क घेतले होते, ओके, ज्या मुलींनी, तिला 60 मार्क पडून सुद्धा त्याचं सिलेक्शन त्या ठिकाणी वनरक्षकला झालेलं आहे. म्हणजे त्यामुळं कुणीही कोणाला स्वतःला कमी समजू नका, कारण की कोणाचंही सिलेक्शन कोणत्याही वेळेला त्या ठिकाणी होऊ शकतं. आलं लक्षामध्ये. आर्थिक दुर्बल कास्ट महिला बघा तुम्ही, म्हणजे ते ओपन मधून गेलं बरं त्या महिला. हा या ठिकाणी महिला बघा 148, 148, 146 म्हणजे जनरल मध्ये यांचं काम झालेलं आहे महिलांचं. त्यानंतर मित्रांनो आर्थिक दुर्बल खेळाडू बिराडू वगैरे वगैरे, थांबा 1 मिनिट, विशेष मागास वर्ग, थांबा एसबीसी विशेष मागास वर्ग, 1 मिनिट, ओबीसीचं हा इतर मागास वर्ग बघा, ओबीसी ओपन नंतर सगळ्यात जास्त कमी मेरिट असणारं आणि जागा जास्त असणारं म्हणजे ओबीसी असतं. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ओबीसीला ज्या विद्यार्थ्याला मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला तुम्ही पहा या ठिकाणी, ज्या विद्यार्थ्याला लेखीला 110 मार्क आहेत, ज्या विद्यार्थ्याला लेखीला 110 मार्क आहे, ज्या विद्यार्थ्याला लेखीला 100 मार्क आहे, ज्याला 104 मार्क आहे, 106 मार्क आहे, या ठिकाणी पहा त्या विद्यार्थ्याला प्रतीक्षा यादीत बसावं लागले. आणि ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क आहे, ज्या विद्यार्थ्याला 94 मार्क आहे, त्या विद्यार्थ्याचं फायनली सिलेक्शन झाले. अहो इथं विचार करा तुम्ही, निखिल प्रकाश रासकर मित्रांनो 106 मार्क आणि 45 मार्काचा ग्राउंड आहे मित्रांनो, तरी पण त्या मित्राचं फायनल सिलेक्शन यादीमध्ये काय झालं मित्रांनो, निवड झाली. 45 मार्काचं ग्राउंड असून सुद्धा फायनल यादीत त्या विद्यार्थ्याचं काय आलं मित्रांनो, नाव आले. म्हणजे लक्षात ठेवा, तुमचा ग्राउंड मॅटर करणार आहे. तुम्हाला लक्षात घ्या, तुमचे मार्क जर चांगले असतील तर ग्राउंड एकदम प्रॉपरली करा. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं फायनल सिलेक्शन होऊ शकतं. फायनल सिलेक्शन पासून तुम्हाला कुणी रोखू शकत नाही. कमी मार्क येईन, जाऊ का नको, जास्त मार्क येईन, काय करावं. महिला बघा, महिला तर फार 144 पर्यंत आली. ओबीसी महिला निवड 6 जागा असताना 144चा आसपासचा एवढा कमी कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो काय सांगतोय का, मार्क कमी जरी असले तरी तुम्ही त्या ठिकाणी जात चला, कारण का संधी येणार आहे. बरेच विद्यार्थी पळत नाही त्या ठिकाणी, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे एवढं कमी कट ऑफ लागण्याचे चान्सेस आहेत किंवा एवढे कमी कट ऑफ त्या ठिकाणी लागू राहिले. पण सगळ्यांचाच अनुसूचित जमाती पाहत असेल तुम्ही, 2 जागा 152चा कट ऑफ आहे मुलांचा, मुलींचा 142चा कट ऑफ आहे. काही नाही, काही कट ऑफ नाही, जास्त कट ऑफ नाही. माजी सैनिकांचा उमेदवार जो आहे बघा, माजी सैनिकाचा उमेदवार उपलब्ध झाला या ठिकाणी, म्हणजे खूप कमी प्रमाणामध्ये या ठिकाणी मित्रांनो मेरिट लागते. हे बघा आता तुम्ही अनुसूचित जातीचं बघा मित्रांनो, 2 जागा होते 145 आणि 139. म्हणजे ज्या मुलांनी 45चं ग्राउंड टाकलं, दोन्ही उमेदवार सिलेक्ट झाले अनुसूचित जातीचे, जे दोन्ही सिलेक्ट झालेले उमेदवार आहे का, त्या दोन्ही उमेदवाराला 45 मार्क पडलेले बघा. 45 मार्क पडून सुद्धा त्या उमेदवारांचं काय झालं त्या ठिकाणी, निवड झालेली, सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे किती कमी मार्क असले म्हणून मी जाणार नाही असं करू नका. मार्क तुम्ही ग्राउंडला त्या ठिकाणी जात चला. हे होतं पुणे सिटीचं. आता तुम्हाला त्यांनी 25 किलोमीटर चालणं आणि मुलींना 16 किलोमीटर चालण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलेले, कुठं बोलवलेले, तळजाई टेकडी, पाचगाव पर्वती, सहकारनगर पुणे 23/2/2024 ला
तुमची म्हणजे परवा दिवशी तुमचं काय त्या ठिकाणी चालायची प्रॅक्टिस आहे, त्याच्यात तुम्ही काय त्याच्यात काय नाही विषय, त्याच्यात सगळे क्वालिफाय होतात, त्याच्यामध्ये काय जास्त प्रॉब्लेम जास्त अडचणी येत नाही. आता असा जर विचार केला तर सेम असंच आपण गडचिरोलीच्या सुद्धा संदर्भात पाहू शकतो. गडचिरोली सुद्धा कमी प्रमाणात जागा होत्या मित्रांनो, आणि गडचिरोली सुद्धा कमी प्रमाणात जागा असेल तुम्ही पाहू शकता 176. म्हणजे पुण्याचं विशेष आहे, पुण्याला एवढ्या कमी जागा असताना देखील भरपूर विद्यार्थ्यांचं पुण्याला 152, 148, 146 वरती सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही गडचिरोली पाहू शकता, ओपनला एकच जागा होती आणि एकच उमेदवार भेटल्यामुळे तिथे 176चा कट ऑफ आहे. 176 नंतर दुसरा उमेदवार जो आहे, सेकंड उमेदवार जो प्रतीक्षा यादीतला तो 160चा आहे, म्हणजे तब्बल 16 मार्क. मी सांगितलं होतं मार्कांमध्ये डिफरन्स खूप होणार, तब्बल 16 मार्क कमी आहे दुसऱ्या उमेदवाराला. म्हणजे 2 नंबरचा जो उमेदवार आहे त्याला तब्बल 16 मार्क आहेत, लक्षात ठेवा, कमी, तरी त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. आता एससी कॅटेगरीचा विचार केला तर 150 बघा, 60 मार्क म्हणजे या ठिकाणी 110, 114, 116 मार्क घेऊन सुद्धा उमेदवारांचं सिलेक्शन झालं नाही. त्याच ठिकाणी 80 मार्क घेऊन सुद्धा उमेदवारांचं सिलेक्शन त्या ठिकाणी लेखीला झालेलं, म्हणजे लेखीला ज्यांना 80 मार्क त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. 150 म्हणजे बघा 99 आणि 60 मार्क, 90 आणि 60 मार्क आहे, म्हणजे हे सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये. इतर मागासवर्ग बघा 8 जागा आहे, ओबीसीला सगळीकडे जास्त जागा होत्या बारीनं, 8 जागा आहे मित्रांनो, फक्त 8 जागा आहे. 172चा मित्रांनो त्या ठिकाणी कट ऑफ आहे मित्रांनो, बघा 172 वाला आहे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघा 114 मार्क असणारा वेटिंग लिस्ट मध्ये बसलाय, 114 मार्क ज्याला आहे तो वेटिंग लिस्ट मध्ये बसलाय, आणि 88 मार्कवाले 1, 2, 3, 88, 88, 96, 94, 96 मार्कवाले सिलेक्शन यादीत. विचार करा, सिलेक्शन यादीमध्ये जे आहेत त्यांना 90, 88 असे मार्क आहे, आणि वेटिंग लिस्ट मध्ये बसला 114 मार्कावाला जाऊन. म्हणजे काय झाले, ग्राउंड त्या ठिकाणी तुम्हाला काय करते, मॅटर करते. त्याच्यामुळे ज्यांना 80 मार्क आहे त्या सगळ्यांनी जायचे. आता निवड यादीचा विचार केला ओबीसीच्या महिला तर 7 जागा होत्या. तुम्ही पाहू शकता ज्या महिलेला 50 मार्क आहे ग्राउंडला, 50, 148 टोटल, तिचं सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो वेटिंग लिस्टच्या प्रतीक्षा यादीत पण कमीच आहे, काही विषय नाही. म्हणजे तुम्ही विचार करा की 152चा हायेस्ट आहे महिलांचा ओबीसीच्या कट ऑफच्या बाबतीत जर विचार केला, आणि 146 मार्क पाडणारे सुद्धा महिलेच्या ठिकाणी काय झाले, सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यामुळे नागपूर असेल, ठाणे असेल, कोल्हापूर असेल अद्याप बाकी आहे. त्यामुळे कुणी ग्राउंड मिस करू नका, शक्यतो ग्राउंडला सगळे जा. ईडब्ल्यूएच सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी 154 पर्यंत ओपनचा विद्यार्थी ईडब्ल्यूएच घेतलाय. म्हणजे ज्यांनी 104 मार्क ग्राउंडला होते आणि 50 मार्काचं ग्राउंड टाकले फक्त, त्या सुद्धा विद्यार्थ्याचा खाली 8 जागा असताना सुद्धा सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यामुळे कुणीच ग्राउंड शक्यतो मिस करू नका, ग्राउंडला सगळे चालत आपलं जात राहा. त्याच्यानंतर तुमची 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर चालण्याची शारीरिक चाचणी 4 तासात पूर्ण करणं आवश्यक आहे. जे उमेदवार चालण्याची क्षमता चाचणी वेळेत वेळेत पूर्ण करणार ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद होतील. म्हणजे आता तुमचं फायनली सिलेक्शन झाले नाही असं नाही, मात्र याच्यात ही जी पात्रता टेस्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्हायचं काय नाही, याच्यात होऊन जातं, काही विषय नाही. फक्त तुम्हाला जाताना परत त्या ठिकाणी जाताना, आणि यांची सुद्धा धावण्याची चाचणी तुम्हाला 23 तारखेला, पुण्याची सुद्धा 23 ला आहे, गडचिरोलीची सुद्धा 23 ला आहे. मध्यवर्ती कास्ट भांडार चांदाळा रोड गडचिरोली या ठिकाणापासून सुरू होणार तुमची 25 किलोमीटर सकाळी 6 वाजता आहे. 23 लाचे परवा दिवशीचे, म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांनी लगेच जायचे. तिथं सुद्धा जाताना तुम्हाला शारीरिक सदृढ असल्याचं प्रमाणपत्र द्यायचे, आणि वनरक्षक भरतीचं वचनपत्र त्याच ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा देणं आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने वनरक्षक भरतीचा निकाल लागला मित्रांनो. बाकीचे जे निकाल बाकी ठाणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, याच ठिकाणी जास्त जागा आहे, सगळ्यात जास्त जागा या ठिकाणी. तर या ठिकाणी सुद्धा मेरिट आणि कट ऑफ असाच राहणार, लक्षात ठेवा. तिथं तर जागा जास्त, इतरपेक्षा जागा त्या ठिकाणी काय जास्त प्रमाणामध्ये जागा आहेत. त्याच्यामुळे नक्कीच मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी जा, व्यवस्थितरित्या ग्राउंड द्या. सर्वांना ग्राउंडसाठी शुभेच्छा. आलं लक्षामध्ये, पोलीस भरती सुद्धा लवकरच येत आहे. आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच म्हणून ऑनलाईन बॅच मित्रांनो. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच प्लस लाईव्ह रेकॉर्ड बॅच मित्रांनो. महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर आहे मित्रांनो, आणि महाराष्ट्रातील टॉप बॅच आहे. फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला अख्खी पूर्ण बॅच आहे मित्रांनो. 1 वर्षाचा कालावधी असणारी, 300 रुपये फी असणारी, आणि अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजेच व्हीपी सर गुरुकुल अकॅडमीची मिशन खाकी बॅच 1. आत्ताच जा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशन दिलेले आहे, त्या ठिकाणी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, किंवा प्ले स्टोअरवर जाऊन व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आणि त्या ठिकाणी तुम्ही बॅच डाउनलोड घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो पुस्तकाच्या संदर्भात सुद्धा बरेच विद्यार्थी विचारणा करत असतात, मात्र या ठिकाणी हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो, 35,000, 30,000, 35,000,
आता याच्यानंतर 40,000 आणि आता आलेला आहे मित्रांनो 45,000. 45,000 जम्बो ही लेटेस्ट आवृत्ती मित्रांनो, फुल्ली अपडेटेड एडिशन आहे मित्रांनो. नवीन सुधारित 12वी आवृत्ती 2023 लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचा विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण असणार महाराष्ट्रातलं एकमेव बुक पोलीस भरती ग्रंथच म्हटलं जर हरकत नाही असं, म्हणजे 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण हे पुस्तक म्हणजे एकमेव ठिकाण म्हणजे भारती प्रकाशन पुणे, सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, पुण्याला जाण्याची गरज नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त जम्बो म्हणा, तुम्हाला लगेच ती जम्बो पुस्तक अशा कलरचं सेम अशीच कॉपी असेल, असाच कलर असेल त्याला, सेम हेच पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, काळजी करायचं काहीच कारण नाही. अशा प्रकारे मित्रांनो वनरक्षक भरती निकालाच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट होती मी तुम्हाला दिलेली. त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी वनरक्षकाला जायचंय, भरतीसाठी जायचंय मित्रांनो. ग्राउंड म्हणजे ग्राउंड साठी जा, कारण का कमी मार्क असणारे उमेदवार बरेच उमेदवार आहे ज्यांना 86, 84, 88 असे मार्क आहेत, ते उमेदवार गेलेले नाहीत. मात्र न गेल्याचा तोटा त्यांना आता जाणवतो का आपण खरंच कागदपत्र तपासणीला गेलो नाही वगैरे. त्याच्यामुळे असं करू नका, जा. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जर 20 मिनिटात 19 मिनिटात जरी आले तरी तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शनचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे नक्की तुम्ही त्या ठिकाणी जा. परत एकदा नवीन अपडेट, नवीन भरती, नवीन पोलीस भरती अपडेट, वनरक्षक अपडेट, कोर्ट जिल्हा अपडेट, राज्य उत्पन्न अपडेट, नवीन भरती परत मी काय अपडेट असेल तर घेऊन येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. नवीन विद्यार्थी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय भारत.